ये ग तू ग गाई अर्निकाच्या डोळा, देते तुला चारा ढीग भर. ये ग तू ग गाई खा ग तू कणीस, बाळाला निरस दूध देई. गाईंचा हा गोठा म्हशींची ही दाटी, दुधाची गेवाटी कुणी नेली अंगाई. नमस्कार, मी अर्निका. बांधणीच्या कवितांमध्ये तुमचं स्वागत. आजचं आपलं वृत्त आहे अक्षरवृत्त मोठा अभंग. आणि त्या वृत्ताशी माझी ओळख झाली ये ग तू ग गाई नावाच्या अंगाईतून. कारण अभंग हे जरी नाव वृत्ताचं असलं तरी सुद्धा त्यात अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या गेल्या आहेत आणि आपल्याला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या ओळखीच्या झालेल्या असणार आहेत. आपण त्या बघणार आहोत. पण आपण आधी त्याची किंचित उकल बघूया. हे अक्षरवृत्त असल्यामुळे ह्याच्यात ऱ्हस्व दीर्घाचे नियम पाळले जात नाहीत लिहिताना. प्रत्येक अक्षर हे दीर्घ मानून लिहिलं जातं आणि मुख्य दंडक, मुख्य नियम असा असतो की प्रत्येक ओळीत किंवा प्रत्येक चरणात किती अक्षरं भरली पाहिजेत. तर या वृत्तामध्ये आपल्या कवितेत कसं होतं, ये ग तू ग गाई खा ग तू कणीस, बाळाला निरस दूध दे. म्हणजे 4 खंड झाले आणि पहिल्या 3 खंडांमध्ये 6 अक्षरं येतात. शेवटच्या खंडात 4 अक्षरं. बरं, यमक कुणाचं कुणाशी आहे? दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडाचं एकमेकांशी. ये ग तू ग गाई खा ग तू कणीस, बाळाला निरस दूध दे. घरातून बाहेर पडल्यावर या वृत्ताशी पुन्हा एकदा जेव्हा ओळख झाली ती म्हणजे शाळेतल्या एका गाण्यातून. आणि ते गाणं साधारण त्याच वयाच्या मुली बांधणीच्या कवितांसाठी खूप उत्साहाने सादर करतायत. माझी मैत्रीण केतकी कुंटे माटे हिच्याकडे त्या सगळ्या नृत्य शिकतात आणि त्यांनी इतक्या आनंदाने बांधणीच्या कवितांमध्ये भाग घेतलाय. बघूया. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी, तशी आम्ही मुले देवा तुझी, तशी आम्ही मुले देवा तुझी. शुद्धा आरोही हिरण्मयी स्वरा, इवा अवंती ऋषिता श्रिया, इरा रुही आणि अनिका. तुम्ही खूप गोड नाचलात. थँक्यू. या वृत्तात लिहिणारे सगळे ओरिजिनल स्टार्स म्हणजे आपले संत आहेत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. झालंच तर नामाचा गजर, नामदेवांचा आहे हा. नामाचा गजर गरजे भीमा तीर, महिमा साजे थोर तुझ एका. कधीतरी अक्षर इकडे तिकडे होतात, 4ची 5 होतात, असं होतं. पण ते संत होते, आपण नियम पाळायचेत सुरुवातीला तरी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, इत्यादी इत्यादी. मला या वृत्ताची आणखीन एक खूबी काय वाटते माहितीये, की तो जो 6 अक्षरांचा गट 3दा येतो त्याच्यानंतर शेवटच्या खंडात 4च अक्षरं येतात. तिथे लक्ष वेधून घेतलं जातं. म्हणजे त्याची नक्षी मांडली ना कागदावर तर आपल्याला दिसतं की एक सलग जर कडवी लिहायला लागलो तर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 असंच जर चालू राहिलं तर एक ताल प्रस्थापित होतो तिथे. परंतु कायम आपलं लक्ष वेधलं जात नाही. कितीही कवीला लेखकाला हे हवं असलं तरी सुद्धा वाचक
किंवा त्यांचा श्रोता कायम त्यांच्याबरोबर नसतो, प्रत्येक सेकंदाला नसतो त्यांच्याबरोबर. तर लक्ष वेधून कसं घ्यायचं? 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 त्या 1 2 3 4 नंतर जो एक लगाम लागतो तिकडे, तिथे ऐकणारा कान टवकारतो की काहीतरी वेगळं झालं, लक्ष देऊया. आता संतांना सगळंच आपण लक्ष देण्यासारखं सांगायचं होतं म्हटल्यावर त्यांनी याचा वापर केला की काय न कळे. पण मला ही त्या वृत्ताची खूप खासियत वाटते. आणि म्हणून प्रत्येक कडवं, प्रत्येक ओवी ही स्वतःच संपूर्ण आहे. हीच एक कविता अख्खी असू शकते. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा. झालं की केवढी गोष्ट आली ह्याच्यात. आणि अभंग हे मोठे मोठे वाचताना ना, मोठे मोठे म्हणजे अगदी 5-6 ओव्यांचे असले तरी सुद्धा वाचताना हल्ली मला वाटायला लागलंय की पहिल्या 2 ओव्यांमध्येच सगळा सारांश आहे. त्यांना म्हणायचं ते म्हणून झालंय, पण संतांचं म्हणणं आहे की आमचं झालंय सांगून, तुम्हालाच कळत नाहीये म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारे सांगायचा आम्ही प्रयत्न करतोय. तर असं काहीसं ते वृत्त आहे. नियमाला पुरेसं साधं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं आणि प्रत्येक कडव्याला काहीतरी गोष्ट असणारं, काहीतरी महत्व असणारं असं वृत्त. कदाचित म्हणून त्याच्यात संत साहित्य इतकं टिकलं, इतकं लिहिलं गेलं, मग टिकलं, बहरलं आणि आपण अजूनही त्याबद्दल बोलतोय. या वृत्तात फक्त संत साहित्य लिहिलेलं आहे असं नाही. आपण सुरुवातीलाच अंगाई बघितली. ग्रेसांची एक कविता आहे, ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणी, ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणी, कुणासाठी कुणी थांबू नये. असे उणे नभ ज्यात तुझा धर्म, माझे मीही मर्म स्पर्शू नये. गुण आहेस शेवटी. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या, आपला विल्यम शेक्सपियर, तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा तेत्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहून या. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या उगा शब्दपीठ, तुका म्हणे गड्या उगा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळाली. वेगळीये वाटे वेगळाले काटे, वेगळीये वाटे वेगळाले काटे, काट्यासंगे भेटे पुन्हा तोच. तुका म्हणे ऐक घंटा ही मंदिरी, कजागेण घरी वाट पाहे. दोघे निघून या गेले 2 दिशा, दोघे निघून या गेले 2 दिशा, कवतिका आकाशा आवरेना, कवतिका आकाशा आवरेना. अभंग वृत्ताच्या शेवटाकडे येताना मी बाबा बोरकरांचा उल्लेख करणारच आहे, त्याशिवाय पूर्णत्व नाही या भागाला. त्याआधी 2 अभ्यास आजचे. तुम्हाला आठवत असलेले मोठा अभंग या वृत्तातले कुठलेही अभंग, अंगाया, कुठलीही गाणी असतील तर कमेंट्समध्ये त्यांची यादी करा आणि आपण एक प्लेलिस्टच करून टाकू की आपल्या सगळ्यांसाठी. आणि दुसरं म्हणजे तुमचा आजचा दिवस कसा गेला याबद्दल या मोठ्या अभंग वृत्तात काहीतरी लिहून बघा आणि कमेंट करून मला सांगा. नियम कुठले पाळायचेत? 4 खंड आहेत प्रत्येक ओवीत. प्रत्येक खंडामध्ये पहिल्या 3 खंडांमध्ये 6 अक्षरं येतात, चौथ्या खंडामध्ये 4 अक्षरं येतात आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडाचं यमक जुळलं पाहिजे. लिहून बघा. बोरकरांच्या यात 2 फार सुंदर कविता आहेत. तर मी केतकी कुंटे माटे, माझी मैत्रीण, तिच्या मागे तगादा लावला होता की केतकी प्लीज, माझी खूप आवडती कविता आहे खूप, आणि ती तुला कशी दिसते ते मला बघायचं आहे. तर माझा हट्ट पुरवण्यासाठी म्हणून तिने आज आपल्यासाठी ती कविता सादर करायचं ठरवलं.
केतकी कुंटे माटे ही सुप्रसिद्ध नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका आणि गुरु सोनिया परचुरे यांची शिष्या आहे. तर मैत्रिणीच्या हट्टापायी, गुरूंच्या आशीर्वादाने तिने आपल्यासाठी संधी प्रकाशात सादर केलंय. बघूया आणि पुन्हा लवकरच भेटूया. आयुष्याची आता झाली उजवण, आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो क्षण अमृताचा, जे जे भेटे ते दर्पणीचे बिंब, जे जे भेटे ते दर्पणीचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडे गोडे, सुखोत्सवे असा जीव अनावर, सुखोत्सवे असा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे, पिंजऱ्याचे दार उघडावे. संधी प्रकाशात अजून जो सोने, संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी. संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो